तुम्हाला जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असेल तर झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात अशी तुम्ही चमचमीत डाळ पालक भाजी करू शकता आणि जर तुमच्या घरात मुलं ही पालक खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही डाळ पालक भाजी करू शकता। अतिशय चविष्ट आणि चमचमीत ही भाजी आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि मेजरिंग कपने अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे। तुम्ही वाटीच्या प्रमाणातही घेऊ शकता। जर तुम्ही तूर डाळ खात नसताल तर मूग डाळही वापरू शकता। इथे आता ही तूर डाळ कुकरमध्ये टाकायची आहे आणि आता त्यामध्येच 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 ते 2 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली की त्यातलं पाणी काढून घ्यायचे। आता त्यामध्येच बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता त्यामध्येच 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि आता त्यामध्येच इथे मी पालक घेतलेला आहे। पालक इथे मी स्वच्छ निवडून धुवून घेतलाय आणि मगच चिरलेला आहे। पालक चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो आता कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घालायचे। पाणी जास्त नाही घालायचं की कारण की पालेभाज्यांना स्वतःच पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचे। तर इथं बघू शकता पालक आणि डाळ बुडेल एवढंच पाणी घालायचे आणि आता त्याला झाकण लावून घ्यायचे। झाकण लावून झालं की गॅसवरती हा कुकर ठेवायचा आहे आणि ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून हा कुकर थंड करायला ठेवायचा आहे। थंड झाल्यानंतरच ह्याचं झाकण काढायचे। तर इथं बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि इथं आपलं डाळ पालक चांगला शिजलेला आहे। आता पळीच्या साहाय्याने हे छान स्मॅश करून घ्यायचे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचे। स्मॅश केलेला डाळ पालक आता एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि आता त्याच कुकरमध्ये डाळ पालक भाजी करून घ्यायची आहे। आता कुकर गॅसवरती गरम करत ठेवायचा आहे। गरम झाला की त्यामध्ये 1 पळी तेल घालायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्येच छोटा चमचा जिरे घालायचे। आता त्यामध्ये 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि त्यामध्येच आता कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता पण चांगला तडतडून द्यायचा आहे। आता त्यामध्येच इथं मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। आलं लसणाच्या ऐवजी तुम्ही असा लसूण ठेचून टाकला तर टेस्ट छान येते। लसूण हा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। जर तुम्ही तेलात कोथिंबीर घातली तर भाजीला टेस्ट छान येते, नक्की करून बघा। त्यामध्ये छोटा चमचा हिंग, छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हे सर्व मिक्स करून घेतलं की त्यामध्येच जे आपण डाळ आणि पालक शिजवलेले आहे त्या फोडणीमध्ये घालायची। आता हे सर्व पळीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालं की त्यामध्येच चवीनुसार मीठ घालायचे। शक्यतो पालेभाज्यांना मीठ कमीच वापरायचं। त्यात जर पालकाची भाजी असेल तर मीठ कमीच वापरायचं, नाहीतर पालकाची भाजी खारट होते। भाजीला उकळी आली की त्यावरती कुकरचं झाकण ठेवायचे। कुकरचं झाकण ठेवताना अर्धवटच ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। मोठ्या फ्लेमवरती एक 4 ते 5 मिनिटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची। जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती भाजी अशी उकळून घेतली तर पटकन डाळ आणि पालक एकजीव होते आणि भाजीला चांगली चव येते। तर तुम्ही इथे बघू शकता की वासानेच खावीशी वाटणारी आपली ही चटपटीत डाळ पालक भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे। ही डाळ पालक भाजी तुम्ही जिरा राईस किंवा रोटीवरही खाऊ शकता। नक्की करून बघा, अतिशय छान होते आणि मला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा।